नाही डायरेक्ट दिलाय ते म्हणून सांगतो चिट्ट्यावरून द्या डायरेक्ट फायनलच ना आता दोन चारच राहतील ना संघ जीवान्स 11 आपल्या आघाडीचे फलंदाज मैदानात आरवला चान्स दिला ते दुसऱ्याला पहिले सुनील आणि सागर दोन आघाडीचे फलंदाज मैदानात शांती सामना 3 षटकांचा राहील. पहिली ओव्हर पॉवर प्लेची राहणार आहे. स्ट्राईकला येतो सागर, नॉन स्ट्राईकला सुनील. सुनील आणि सागर हे आघाडीचे दोन फलंदाज मैदानात. मधु मंजुला आणि जीवान्स 11 सेमीफायनल साठी झुंजतात आणि गोलंदाजीसाठी आलाय तो बिपिन. पहिला चेंडू बिपिनच्या माध्यमातून टाकला जातो आणि सामना करील तो सागर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू जमिनी लगत गेला, त्याच्यामुळे सागर याला व्यवस्थित मारता आले. निर्धाव असा चेंडू गेलेला आहे, कुठल्याही प्रकारची धाव झालेली नाही. निर्धाव असा हा चेंडू गेलेला आहे, आपल्या संघाचं खातं उघडलेलं नाही सागर यांनी. सागर याच्याकडून आपल्या संघाला भरपूर अपेक्षा आहेत, तो चांगली धावसंख्या उभारील अशी एक अपेक्षा. बिपिन यांचा पुढचा चेंडू उचले घेतलेला चेंडू आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव गेलेला आहे. थोडासा मिडल स्ट्रिकला त्यांनी तो चेंडू आपटला आणि सागर याच्या डोक्यावरून विकेट किपर यांच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू गेलेला, कुठल्याही प्रकारची धाव झालेली नाही. बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करेल तो सागर. आता मात्र सागर यांनी तटकवलेला आहे, पाहूया काय होतंय. बिपिन यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु हाताला चेंडू लागून थोडासा पुढे गेला आणि एक धाव तो रोखू शकला नाही. सागर याच्या बॅट मधून निघालेली पहिली धाव आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली ती 1. आता स्ट्राईकला येतो सुनील, नॉन स्ट्राईकला सागर. चेंडू आहे बिपिन याच्या हातात. पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतो तो बिपिन. बिपिन यांचा पुढचा चेंडू, सागर याने हुक शॉट मारलेला, धाव पूर्ण केलेले आहे आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 2, बिनबाद 2. सुनील सामना करील बिपिन याच्या पुढच्या चेंडूचा. बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करतोय तो सागर. सुनील, हा अंपायरने आहे अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती बिनबाद 3. बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो सुनील. उंच टोलवलेला चेंडू, पाहूया काय होत आहे. 1 धाव धावून पूर्ण केलेले आणि दुसऱ्या धावीसाठी धावतायत आणि चेंडू अडवलेला आहे. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. तिसरे धावेचा इरादा, परंतु तिसरी धाव काय घेता आलेली नाही. खरोखरच मला वाटतं 20-25 पाहिलं धावून त्यांनी बाउंड्री लाईन लगत हा चेंडू अडवलेला आहे आणि आपल्या संघाच्या 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 5. बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो सागर. सुनील, हा चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल, थोडासा यारकर पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू गेलेला आहे. पहिल्या षटकांत धावसंख्या झालेली ती 5, बिनबाद 5. सामना 3 षटकांचा राहील. मला वाटतंय दुसरा षटक घेऊन येतो तो किरण.
किरण याच्या हातात चेंडू आणि सामना करील तो सागर. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो किरण. सागर यांनी चेंडू तटकवलेला आहे. पाहूया काय होतं. एक धाव धावून पूर्ण केलेले आहे आणि मला वाटतं दुसरी धाव घेण्याच्या नादात आणि मला वाटतं किरण यांनी चेंडू हातात घेतला असता तर सुनील हा धावबाद होऊ शकला असता, परंतु त्यांनी अंदाज केला चेंडू एसटीवर येतो, परंतु चेंडू एसटीच्या बाहेरून गेला आणि सुनील हा सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. पिलंजे गावातील प्रकाश पाटील आणि सचिन आपनाराव पाटील यांनी पॅव्हलियन मध्ये येऊन बसायचं आहे. किरण यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो सागर. सागर यांनी हुक शॉट मारलेला आहे. पाहूया काय होतं. एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. मला वाटते चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि अंपायर यांनी डिक्लेअर एक धाव दिलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 8 बिनबाद 8. दुसरं षटक प्रगतीपथावर. किरण यांच्या चेंडूचा पुढचा सामना करील तो सागर. अतिशय अनुभवी असा किरण पाटील गोलंदाजी मार्कर. पुढचा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू, थोडासा उचली घेतलेला चेंडू. सागर याने एक पाऊल पुढे टाकून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत चेंडू विकेट किपर यांच्या हातात स्थिरावला होता. कुठल्याही प्रकारची धाव झालेली नाही. धावसंख्या स्थिरावली 8 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर. 3 षटकांचा सामना. या दोन्ही संघात जो संघ विजय होईल तो क्वालिफाय करणार आहे. हा चेंडू ऑफ साईडला मारलेला आहे, लेग साईडला मारलेला आहे. एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केलेली आहे. मला वाटतंय 2च धावेवर समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 10 बिनबाद 10. सागर आणि सुनील. किरण यांचा पुढचा चेंडू. सामना करील तो सागर आणि लेग साईडला मारलेला चेंडू. पाहूया काय होता. एक धाव धावून पूर्ण केलेले. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 12. सागर आपल्याला आपले खेळाडू प्रोत्साहन देतात. आपल्याकडून षटकाराची अपेक्षा आणि लेग साईडला चेंडू तटकवलेला. पाहूया काय होतं. एक धाव धावून पूर्ण केलेले. दुसऱ्या धावीसाठी धावलेले आहेत आणि मला वाटतंय सागर हा धावबाद झालेला आहे. मला वाटतं दुसरं षटक इथे संपलेलं आहे. अंतिम आणि तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो पंकज. हा चेंडू सुद्धा तटकवलेला. पाहूया काय होतंय. मला वाटतंय हा सुद्धा षटकार. थँक्यू डीजे. तुषार हा आक्रमक होऊन मैदानात गेलेला होता. 2 चेंडूवर 2 षटकार. पंकज याचा पुढचा चेंडू आणि हा सुद्धा चेंडू ऑफ लेग साईडला मारलेला आहे. एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. पळ्या काय होत आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत
आणि दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केलेली आहे. 1 रन कमी, एकच धाव. धावसंख्या झालेली ती 26. धावसंख्या झालेली ती 26. पंकज याचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो तुषार. मला वाटतं तुषार आक्रमक असा नवोदित खेळाडू. हा चेंडू सुद्धा मारलेला आहे त्याने. पाहूया काय होत आहे. एक धाव धाव पूर्ण केलेली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेला आहे. पाहूया काय होत आहे. आणि दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झालेली ती 28. पंकजाचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो तुषार. हा उंच मारलेला चेंडू. पाहावे काय होतंय. मला वाटतंय सगळ्यांच्या नजरा आणि मला वाटतंय किरण पाटील षटकार. षटकार खणखण. चांगली अशी बॅटिंग झाली तुषार यांची. खरोखरच त्यांच्या बॅट बंद निघाला. हा तिसरा षटकार. मग पुढचा चेंडू सामना गळगळे फलंदाज तुषार. पुन्हा त्या तिसऱ्या चेंडू केला. हा पण षटकार. खणखणीत षटकार. चेंडू घेऊन ये. फेकला त्याने, पण हे लोक मैदानात जातात ना. जीवन सेलवांनी त्यांना शेवटचा हा कॉल असेल का त्यांचे सर्व खेळाडू कक्षात बसायचे आहे. अन्यथा आपल्याला 2 रनांची पेनल्टी लावण्यात येईल. षटक संपतोय. 2 षटकात 3 षटकाचे समाप्त. धाव सांगेल की 40. त्यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौथा षटकार. 7 चेंडू 7 चेंडूत 27 धावांची तुषाराने तुफानी केली आणि आपल्या संघाला 40 या धाव संख्येला पोहोचलं आणि 41 धावांचं आव्हान ठेवले होते. 2 दिले होते ना नवीन मधोमध 11 संघासमोर. चांगली अशी फलंदाजी तुषार यांची. जीवन सेलेवन आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एक्केचाळीस धावांचं आव्हान दिलेलं आहे ते मधुमंजुला संघाला. त्यांच्याकडे सुद्धा खंदे फलंदाज, कारण मागं आपण बघितलेले आहे यतीश ठाकरे यांनी जवळजवळ 42 का 43 धावांची
धुवाधार अशी खेळी साकारलेली होती. त्याच्या बॅटमधून सुद्धा चांगले 6 खणखणीत षटकार बाहेर पडले होते. मला वाटतं दोन आघाडीचे फलंदाज मैदानात जातात. दोन्ही बुजुर्ग असे यतीश आणि बिपिन. 18 चेंडू 41 धावा. 3 षटकात 41 धावांची गरज आहे. 3 षटकात 41 धावा. दोन खंदे फलंदाज मैदानात. स्ट्राईकला आहे तो बिपिन, नॉन स्ट्राईकला यतीश. मला वाटतं 18 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते मधुमजुला संघापुढे. खरोखरच डोळ्याचं पारणं फेडणारी अशी तुषारची आपण फलंदाजी बघितली. संघ ज्या वेळेला दुसरी ओव्हर संपली त्यावेळेला 12 धावेवर असताना तुषार यांनी धुवाधार फलंदाजी करून आपल्या संघाला सुस्थितीत नेलेला आहे. 41चा पल्ला 40चा पल्ला त्याने गाठून दिलेला आहे. 18 चेंडू आणि 40 धावा. पहिलं षटक घेऊन येतो तो उमेश आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताला तो उमेश. स्ट्राईकला येतो बिपिन, नॉन स्ट्राईकला यतीश. उमेश यांचा षटकातला पहिला चेंडू आणि सामना करील तो बिपिन. सुरुवात शाकड्याने बिपिन यांनी सुद्धा केलेली आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार खेळ. धावांचं आव्हान घेऊन उतरलेला पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार. उमेशाचा दुसरा चेंडू. सामना करील बिपिन. पुन्हा चेंडू थोडासा लो फुल टॉस टाकला. चेंडू फसवा चेंडू टाकला आणि एकच धाव समाधान. धाव संघा झाली 37. जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान आहे मधुमंजुला 11 संघासमोर. उमेशाचा तिसरा चेंडू. सामना करेल यतीश. मागच्या मॅच मध्ये चांगली अशी फलंदाजी केली होती यतीशने आणि यतीश यांच्या बॅट मधून निघलेला हा खणखणीत षटकार. चेंडू 28 धावा. चांगली फलंदाजी बघायला मिळते मधुमंजुला 11 संघाची. चांगलं कमबॅक केलं त्यांनी आज. कालच्या 17 बघितल्या 2 दिवसात 4 पैकी 3 मॅच ते हरले होते. आज लगातार 2 मॅच जिंकून आपलं आव्हान जिवंत ठेवले होते या प्रीमियर लीग मध्ये. उमेशाचा पुढचा चेंडू. सामना करील यतीन. पुन्हा चांगले असे कमबॅक करतो. विकेट किपरला काय चेंडू कलेक्ट करता आले नाही आणि डिक्लेअर मध्ये 2 मध्ये चेंडू जातो. त्याचा मोबदला 1 धाव मिळते. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 14. उमेश यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो यतीश. थोडासा दुखापतग्रस्त यतीश मैदानात ठाम. उमेश यांचा पुढचा चेंडू आणि उंच मारलेले चेंडू पावे काय होत आहे आणि हा झेल इथे सुटलेला आहे. यतीश चांगला प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा. पहिलीच ओव्हर पॉवर प्ले असल्यामुळं 2च खेळाडू बाहेर आहेत. धाव संख्या 15. उमेश यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो बिपिन. पहिलं षटक
बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो मला वाटतंय उजव्या एसटी बाहेरचा चेंडू. अंपायरचे हात आम्हाला दर्शवतात. वाईट चेंडू, अतिरिक्त एक धाव. धावसंख्या झालेली ती 16. पहिलं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झालेली ती 16. 41 धावांचं आव्हान 3 षटकामध्ये. बिपिन यांचा पुढचा चेंडू, उमेश यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो बिपिन. हा खणखणी षटकार बिपिन याच्या बॅट मधून निघालेला. आणि दुसरं षटक हाताळतोय सुनील पाटील. मागच्या वर्षी बेस्ट बॉलरचा किताब मिळालेला सुनील पाटील. पहिल्या सत्रामध्ये मागच्या वर्षी बेस्ट बॉलिंगचा किताब मिळालेला सुनील पाटील. गोलंदाजी मार्गवर 12 चेंडूत 19 धावांची गरज. पहिला चेंडू सामना करेल 31. 12 चेंडू 19 धावा. राईट आर्म ओव्हर मारा करतो. पहिला चेंडू आणि अतिशय सुंदर चेंडू. पंचरगड बाद जातो आणि एलपीडब्ल्यू ची विकेट जाते. पहिला जात्रा बसतो मधुबनी संघाला. चांगली अशी गोलंदाजी बघायला भेटते जीवन सिले संघाकडून सुनीलाजी. आणि यत्तीन यांची खेळी संपुष्टात येते. त्याची जागा निर्माण होते जयेश उर्फ बाबू, षटकारांचा बादशाह. आता थोडं समीकरण चेंज होतं आणि मॅच मध्ये वापस येते पुन्हा जीवन सिले संघ. 11 चेंडू 19 धावा. यतीश यांच्या थोड्या पायाला दुखापत झाल्यामुळे सुनीलचा पुढचा चेंडू सामना करेल जयेश. 11 चेंडू 19 धावा. सुनील यांचा पुढचा चेंडू आणि बाबू याच्या पायाला लागलेला आहे. परंतु आणि मला वाटतं ओव्हरथ्रो झाली होती परंतु रन घेण्याच्या भानगडीत काय पडले नाही. एकच रनावर 1 धावेवर समाधान. धावसंख्या झालेली ती 23. प्रत्येक क्षणाला परिवर्तन होत राहिलं आहे. 10 चेंडू आणि 18 धावा. सुनील यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो पंकज. 10 चेंडू 18 धावा. सुनील यांचा हा चेंडू आणि पंकज यांनी कट केलेला आहे. पाहूया काय होत आहे. मला वाटतंय 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केली तिसऱ्या धावेसाठी. थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा त्यांनी उचलला. चौथी धावेसाठी धावतायत. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जिथे 1 धाव होऊ शकली असती तिथे 4 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 27. नऊ चेंडू हा लेग साइडला टाकलेले चेंडू आणि अंपायरने आम्हाला इशारा दिलेला आहे. वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव देऊन गेलेला आहे. अतिरिक्त 1 चेंडू टाकावा लागणार आहे. 9 चेंडू आणि 13 धावा. सुनील यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो पंकज. थोडासा रनअपवर त्यांचा अंदाज चुकलेला आहे. सुनील यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो पंकज. क्लीन बोल्ड. पंकज क्लीन बोल्ड झालेले आहेत.
बिपिन याला क्लीन बॉल करून पुन्हा मॅच मध्ये जिवंत राहतो. जीवांशी लेवन संघ जीवित राहतो. आता मला वाटतं त्याची जागा भरून झाली पंकज. 8 चेंडू 13 धावा. क्वार्टर फायनल सेकंड क्वार्टर फायनलचा मॅच त्याच्यानंतर विजय संघ होईल तो अनंत स्पोर्ट विरुद्ध लागेल. अतिशय सुंदर चेंडू कुठल्याही प्रकारे समजत नाही पंकजास. समजून तो चेंज होतोय. 7 चेंडू 13 धावा. चांगला कमबॅक करतोय युवान शिलेन संघ. तसेच चांगली गोलंदाजी करतोय सुनील पाटील. मॅन फ्रॉम सुनील पाटील. या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू 13 धावांची वेळ. अतिशय सुंदर चेंडू. पंचावन्न तास म्हणतात आणि एलपीडब्ल्यूच विकेट होते. या ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन चांगला कमबॅक करतो जीवांशी लेवन संघ. शेवटच्या षटकात 7 चेंडू 13 धावांची गरज. तुळशी मधुमंजुला संघाची पडझड पाहायला मिळते. तसेच जीवांशी लेवनचे संघ मालक समर पाटील 2 दिवस झाले अतिशय नाखुश होते. पहिल्याच दिवशी त्यांचे 2 सामने हरले होते पण त्यांचा संघ आज कमबॅक करतोय. त्यांचे आगमन होते समर पाटील यांचे. शेवटचं षटक आणि 13 धावांची आवश्यकता. मला वाटतंय शेवटचं षटक हाताळतो तो तुषार. 7 चेंडू 13 धावा आणि स्ट्राईकला आहे तो जयेश. शेवटच्या षटकात 27 धावा वसूल केल्या होत्या. 7 चेंडू 27 धावा तुषार याने. आणि आता मला वाटतं 13 धावा डिपेंड करायच्या आहेत. त्याच्यासमोर षटकारांचा बादशाह जयेश उर्फ बाबू आणि नॉन स्ट्राईकला तो हृदेश पाटील. 7 चेंडू 13 धावा. सेकंड क्वालिफायचा हा सामना. जर हा सामना जिंकला तर तुषारसाठी 500 पारितोषिक लावलेले समोर पाटील यांनी. आणि जयश्री मारल्यासारखा चेंडू आवत आहे आणि तिथे चांगला असा झेल पकडतो आणि पहिल्या चेंडू जागा भरून काढण्यासाठी जातो तो सँडी. सामना जर जिंकून दिला तर स्वतः संघ मालक 500 रुपये पारितोषिक ठेवलेले तुषारसाठी. 5 चेंडू 13 धावा. खरोखर उत्सुकता वाढवणारा असा हा सामना. चेंडू हवेत आहे पुन्हा आणि तिथे झेल सुटतो. 1 धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगला प्रयत्न केला होता. त्याचा दोनमधला 2 धाव पूर्ण करतो. धाव संख्या 30. 4 चेंडू 11 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवण्यात येईल. 4 चेंडू 11 धावा. अजून सुद्धा मधुमंजू 11 हार मानलेला नाही. दुसऱ्या पुढचा चेंडू सामना करेल रितेश. 8 चेंडू 1 धाव पूर्ण करतो. दुसऱ्या प्रयत्न करतो ठीक आहे आणि दुसऱ्या धावा प्रयत्न धाव सुद्धा पूर्ण. 3 चेंडू 9 धावा. जिथपर्यंत रितेश आहे तिथपर्यंत मधुमंजू इंग्लंड संघाच्या आशा जिवंत आहेत या टुर्नामेंट मध्ये. तीन चेंडू 9 धावा. तुषार पुढचा चेंडू सामना करेल रितेश आणि यातला चेंडू टाकलेला 1 धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धाव प्रयत्न करतो आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. चांगली गोलंदाजी करतो तुषार पण तेवढं शतयशन त्यांना साथ देत नाहीत. आता 2 चेंडू 7 धावा. पहिल्या दिवशी बघितलं की 2 चेंडू 7 धावा हवे होत्या आणि अमोल काकाने जो षटकार खेचला
तशी त्याचीच पुनरावृत्ती रितेश करतो की काय. 2 चेंडू 7 धावा, सामना बरोबरीसाठी 6 धावा. तुषारांचा पुढचा चेंडू सामना करील रितेश आणि चेंडू फटकन भिडकावून दिलेला आहे आणि तिथे झेल सुटतो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आता शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात येईल. या चेंडूवर चौकार आला तरी मॅच टाय होऊ शकते आणि षटकार मारला तर विजय होऊ शकतो. चेंडू डॉट केला तर जीवाशी संघ विजय होऊ शकतो. खरोखरच अतिशय रंगतदार अवस्थेत आलेला हा सामना, डोळ्यांचं पारणं घेणारा हा सामना. 1 चेंडू 5 धावा, 1 चेंडू 5 धावांची गरज मधुबंजूला विलेन संघाला जिंकण्यासाठी. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात येईल. स्वतः संघ मला खूप मेहनत घेतात. समर पाटील बरेच दिवस ते नाराज होते, 2 दिवस गेले. दुसऱ्याचा पुढचा चेंडू सामना करील विदेश आणि चेंडू हवेत आहे. पाहूया क्षेत्रक्षेत्र खाली आणि तिथे चेंडू अडवला जातो आणि ते रनआउट होतोय आणि 2 धावांसाठी मध्यमंजुला विलेन संघ पराभूत होतो आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतो जीवांश इलेव्हन संघ. यापुढील होणारा सामना मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो तुषारसाठी. तसेच